बाप आम्ही ह्या ठिकाणी पेडण्या वाठारांत जो ओमकार हो येयल्लो हत्ती ताका जवळ 10 दीस जाले आणि अजून पर्यंत सरकाराक जाग येयनात. ते कितें म्हणणें तुजें? पळय, म्हाका दिसता की आयज गोंय राज्यांत वन खातें कितल्या प्रमाणात सक्षम आसा आणि फॉरेस्ट रिलेटेड इश्यूज जे आसा ते कितल्या प्रमाणात हाताळपाक आयज फॉरेस्ट डिपार्टमेंटाची तयारी आसा. सो आयज हे उदाहरण म्हणटात तशें आयज हत्तीच्या रुपान म्हणजे जो ओंकार हत्ती जो आयज गेले 10 दीस खास करून ह्या वाठारांत तोरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीन, मागीर पयलीं तो फकीर पाट्यार म्हणटात ते थंयच्यान उगवे आयलो, उगवे पंचायतीन, आतां ह्या परिसरान आयला, जैतीर देवस्थान ताच्या फाटल्यान आतां आसा म्हणटात. पण आयज गेले 10 दीस जाले की जवळ जवळ म्हणजे कितलोसो स्टाफ फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो ह्या भागान डिप्लॉय केल्लो आसा. आयज हो स्टाफय हतबल जाल्लो आसा आणि रिसंटली 1-2 दीस पयलीं आमी फॉरेस्ट मिनिस्टराचे स्टेटमेंट आयकला श्री विश्वजीत राणेजी हांचे की दसरोत्सव जाल्याच्या नंतर एक हत्ती कर्नाटकच्यान हांगा घेवन येवन ताका एकी कडेन हाडून मागीर ताका खंय तेचे म्हणटात तशी ताका व्हरून दवरतले, खंयसर सोडप, कितें करप ते लेटर ऑन डिसिजन घेतले. पण आयज जायती टिका सरकाराचेर ह्या माध्यमांतल्यान लोक करतात. काल फॉरेस्ट मिनिस्टराचो एक स्टेटमेंट आयकला की जी लोकांक जी हांगासर जी नुकसानी जी जाल्या सद्याच्या परिस्थितीन ती नुकसान भरपाई कोण दितलो, तर तेंच्यांनी बोट दाखयलें इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एग्रीकल्चर डिपार्टमेंट म्हणपाक लागलो. सो आयज कशें आसा, आयज हे सगळे रिस्पॉन्सिबिलिटी एकमेकाचेर घालून जावचें ना. आयज लोकांकय न्याय मेळपाक जाय. आयज म्हणटात तशें हेच्या खातीर आयज लोकांची अक्षरशः जॅम उडलेली आसा म्हणटात तशी, आणि हेचो बेगींतल्या बेगीन हेंच्यांनी हो निर्णय घेवपाक जाय. आयज तूं दसरोत्सव जाल्याच्या नंतर फुडली कारवाई करतले, पण ताच्या पयलीं जर कितें जर जिवीत हानी जाली जाल्यार हेका जबाबदार कोण? हेचेर निर्णय हेका फुडली म्हणजे कोण, हू इज टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी? फॉरेस्ट मिनिस्टर रिस्पॉन्सिबिलिटी घेता, फाल्यां जर कोणाची म्हणजे न जाणो कोणाचो म्हणटा तसो टायम बॅड चल्लो आणि जर कितें जर जालें, जिवीत हानी जर जाली जाल्यार हेची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो? आयज तुमी सांगले की जे कितें नुकसान जालां एग्रीकल्चर रिलेटेड ती एग्रीकल्चर डिपार्टमेंट दितले. एग्रीकल्चर मिनिस्टराचो स्टेटमेंट अजून काय येयल्लो ना की आमी ते करता म्हणून, आनी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कितें कितल्या प्रमाणात दितले? आयज म्हणटात तशें रिसंटली आमी एक म्हणजे सरकास्टीक स्टेटमेंट आयकलो की तुमचेर FIRs वगैरे रजिस्टर्ड करतले म्हणून लोकांचेर बी. कशें आसा, इट इज पळय हे प्रत्येक डिपार्टमेंटाची रिस्पॉन्सिबिलिटी आसता. आयज ही वन खात्याची रिस्पॉन्सिबिलिटी आसलेली की इमिजिएटली हाच्या बाबतीन म्हणटात तसो हो इश्यू रिजॉल्व करप, पण आयज हो विशय हाताळपाक हे म्हणटात तशें डिपार्टमेंट अपयशी ठरलेले आसा. आणि हेची जबाबदारी फुल्ली जबाबदारी आयज येदो व्हडलो इश्यू आयज पेडणे तालुक्यान गेले 10 दीस चलता, पण एक कर्टसी विजीट हांकां कशें आसा की देव देवस्की करपाक हांकां देवळांनी येवपाक हांकां टायम आसता. वायट दिसता सांगपाक, पळय देव देवतांचें दर्शन घेवपाचें, पण आपणाक कितें तरी हानी जाता म्हणून देवाक येवन नमस्कार करपाक तुमकां पेडण्यान टायम आसता. पण आयज लोकांचेर हे जे संकट जे उद्भवलेले आसा त्या रिलेटेड गेले 10 दीस जाले तुमचो हांगासर स्टाफ, गव्हर्मेंट स्टाफ तळमळटा. नो डावट तेंची ड्युटी ती, पण बिईंग अ मिनिस्टर तेंच्यांनी हांगासर येवप ही तेंची तितलीच जबाबदारी आसलेली. आणि लोकांच्या मनान जर एक जर खंयच्या मनशा बद्दल जर आदर जर निर्माण करतलो त्या खात्याचो प्रमुख वगैरे म्हणून, जाल्यार ही एक संदी आसता. आयज हांगासर येवन विचारपूस करपाक जाय आसली न्हू. इट इज मिजरेबली फेलियर. अमित भाई, म्हाका एक सांगून कशें दिसता, हेंच्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट जे गांवठी उपयोग करतात, जे गंडे लोक मारतात आणि कितें म्हणजे तेंच्या कडेन कांयच ना जे आनी उपयोग अशें. हांवें सांगलें न्हू की आयज हे ज्वलंत गोंय राज्यान उदाहरण की सादोसो इश्यू, नो डावट आमी सादोय म्हणू शकता, बिगय इश्यू, व्हडलोय इश्यू म्हणू शकता, पण आयज एक हत्तीची व्यवस्थितपणान तो इश्यू रिलेटेड इश्यू जो आसा, जो हत्ती महाराष्ट्रांतल्यान गोंय राज्यान येयला
त्याच्या संदर्भात डिसिजन घेवपाक आयज आमच्या सरकारा कडेन कर्नाटकान वचचें पडटा। आमच्या मंत्र्यान वचून, आमच्या मंत्र्याक इतलो टायम आसा तेका कर्नाटकान वचून तेंच्या मंत्र्या कडेन विचारपूस करपाक, पण आमच्या लोकांक जे हांगा नुकसान जाला, आमचे जे हांगा सरकारी नोकर वर्ग हे जे हांगासर त्रास जे काडटा त्यांची विचारपूस करपाक मंत्र्या कडेन वेळ ना। कितलो टायम लागतलो म्हाका सांग? आल्तीनच्यान किंवा दोना पावलाच्यान पेडण्या येवपाक तांकां टायम कितलो लागता? म्हाका एक सांग अमित बाब, हांगासर समजा कितें तरी खजान मेळयले भांगराचो कितें आनी कितें फायदेशीर, तर हे जे सरकारान जे बसलेले आसात ते हांगासर येवचे ना अशें दिसता तुका? खजान म्हणजे कित्याक हे म्हणजे खंय भांगर असो किंवा इट्स अ जोकिंग अपार्ट, सिरियस इश्यू आसा, सिरियस आसा। पण खरें म्हटल्यार आरोग्य मंत्री जो वन मंत्री आसा तांणी हांगासर येवप ही तेंची जबाबदारी आसलेली, तेंच्यांनी येवपाक जाय आसलेले। आनी आतां तरी खंय तरी लोक, विविध जे सामाजीक कार्यकर्ते, विविध पॉलिटिकल पार्टीचे लोक जे प्रसार माध्यमांतल्यान जे स्टेटमेंट दिता तातूंचो कॉग्निजन्स घेवन वनमंत्री हांगासर भेट दितलो आनी लोकांक एड्रेस करतलो। लोकांक तेणी विचारपाचें हांगासरल्या येवन बाबा कितें प्रॉब्लेम जाला, जी नुकसानी जी जाल्या। वन्स अपॉन अ टायम म्हणटात तशें वेगवेगळे एग्रीकल्चर डिपार्टमेंटाने रिफॉर्म्स हाडलेले आसा, ते रिफॉर्म्स हाडून आतां लोकांक जी नुकसान जी जाल्या ते नुकसानाच्या बाबतींत बाबा आपण जबाबदारी घेता म्हणून। हीच जर नुकसान जर 70च्या लोकांक जाल्ली, वाळपयच्या लोकांक जाल्ली, जाल्यार ही रिस्पॉन्सिबिलिटी अशीच वाऱ्यार घालून मंत्री आपल्या घरा कडेन किंवा दालनानच बसून सांगता आसलो? बिईंग अ मिनिस्टर सांगता आसलो हो स्टेटमेंट आपण दसऱ्या उपरांत त्या लोकांक घेवन येता म्हणून? हे चुकीचे स्टेटमेंट आसा पळय लोकांच्या भावनेशी। पळय एग्रीकल्चर लोक कसयता, पेडण्याचे लोक, आनी तातूंतल्यान आपलो काही लोक उदरनिर्वाह करतात। लोक डिपेंडंट असतात ह्या विशयाचेर। तूं नुकसान भरपाई दितलो, आज कितलीशीच नुकसान भरपाई अजून सरकार दरबारी पेंडींग आसा एग्रीकल्चर रिलेटेड लोकांची आमच्या पेडणे तालुक्यांतली, आनी खंयची नुकसान भरपाई तुमी दितले? आयज 10 दीस जाले तुमी हांगासर लोकांक येवन मेळो शकना। म्हणजे तुमी खंय तरी हे महाराष्ट्र न्हय बाबा, बांद्याच्या लोकांक कोण तरी मंत्री येवन मेळटलो, 2 वर्सांनी येवन मेळटलो। हांगा तुमी रेग्युलर येतात मरे। आतां प्लेनान आतां हांकां दिल्ली वचपाचें जाल्यार हे मोपा येना। एक 2 वरां एक्स्ट्रा पयलीं काडून या तुमी, हांगा लोकांक मेळा, तुमी लोकांची विचारपूस करा। तुमी आयज सरकारचें काम कितें? तूं जर जनसामान्यांक ग्रासरूट लेवलचेर वचून जर एड्रेस करूं शकना जाल्यार तूं लोकप्रतिनिधी म्हणून फेल आसा। तूं मंत्री, मुख्यमंत्री जालो आनी तो कदेलेर सचिवालयान तूं सरकार आनी गोंय चलोवं शकना। तुका ग्रासरूट लेवल फक्त मतां मागपाक तुमी गांवाच्या लोकांच्या, नो डावट ही पेडणे मिनिस्टर इज नॉट रिप्रेझेंटेटिंग पेडणे कॉन्स्टिट्युएन्सी, इट डजंट मीन की तो आपली रिस्पॉन्सिबिलिटी हे करूं शकना, झिडकान उडोवं शकना। तूं मंत्री आसाय गोंयचो। फॉरेस्ट मिनिस्ट्री फक्त 70 वाळपयच्या लोकांक लागना, ही संपूर्ण गोंय राज्याक लागता। आनी हो ज्वलंत विशय जशें हांवें सांगलें पळय, कोणाचो टायम बॅड चल सांगूंक जाय। कितें जर जिवीत हानी जाली जाल्यार कितें फुडें? हू इज टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी? एग्रीकल्चर रिलेटेड तुमी सांगता रिस्पॉन्सिबिलिटी डिपार्टमेंट घेतले आनी मागीर आमी ते दितले। तुमच्या सरकारान आजून एग्रीकल्चराचे लोकांची मोबदलोच लोकांक, काही लोकांक दिल्लो ना, काही न्हू चडशा लोकांक। आनी हांगासर आतां जे फॉरेस्ट स्टाफ जो डिप्लॉयड आसा, आमचो स्टाफ हांगासरलो तांकां कमी पडला, वाळपयचो स्टाफ येयला, आनी खंयच्यान स्टाफ